हाय गाईज, तर आम्ही निघालो आहेत कोइंबतूरसाठी. तर सर्वप्रथम कोइंबतूरचा प्लॅन कसा बनला, तर कोइंबतूरमध्ये एक डेस्टिनेशन वेडिंग आहे. तुम्ही ऐकलं असेल ईशा फाउंडेशन किंवा आदियोगी. तर तिथे एक लग्न आहे, त्यासाठी आम्ही चाललो आहे. बरेच जण ईशा फाउंडेशनमध्ये लग्न करतात. त्या मंदिरामध्ये लग्न असतं, त्यांच्या साऊथ कल्चरनुसार लग्न होतं असं म्हणू शकतात. लग्न एका मराठी मुलाचंच आहे, पण त्यांचं साऊथ इंडियन, ते बँगलोरला लहानाचे मोठे झाले आहेत किंवा त्यानंतर त्याच्या पत्नीची इच्छा आहे की लग्न त्या ठिकाणी हो, म्हणजे आदियोगी टेम्पलमधल्या त्या स्पेसिफिक टेम्पलमध्ये व्हावं. तर मग आम्ही त्या लग्नासाठी निघालेलो आहोत. तर या लग्नासाठी आम्ही काय केलं आहे, कल्याणवरून आता आमची होल 3 डेजची जर्नी आहे. कल्याणवरून 17 तारखेला आम्ही रात्री ट्रेन पकडली 11:20 आणि ही ट्रेन फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डेला 6:50 पोहोचेल. म्हणजे आपण मंगळवारी कल्याणमधून निघालो आहे, बुधवारचा पूर्ण डे जाईल आणि ही पोहोचेल गुरुवारी सकाळी 6:50च्या सुमारास कोइंबतूर जंक्शनला. तर मग ही कोइंबतूर जंक्शनला पोहोचण्याच्या अगोदर अशा स्टेटमधून जाते. सर्वात पहिलं आपलं महाराष्ट्र, त्याच्यानंतर येतं कर्नाटक आणि त्यानंतर पुढे येतं आंध्र प्रदेश, आय थिंक आंध्रा म्हणतात त्याला, आणि त्यानंतर लास्टमध्ये आपण एंटर करतो तमिळनाडूमध्ये. तर तमिळनाडूमध्ये तर बऱ्याचपैकी आदियोगीबद्दल तुम्ही ऐकलं असेल किंवा बऱ्याच अजून गोष्टी असतील त्याच्याबद्दल ऐकल्या असतील. तर ह्यांच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, सर्वात पहिलं आदियोगी टेम्पल किंवा ईशा फाउंडेशनमध्ये जे काही टेम्पल्स आहेत, मोठे मोठे टेम्पल्स, ते आपण बघणार आहोत. किंवा या ट्रेनची जर्नी कशी आहे. तर ठीक आहे, ट्रेनला एवढा काही क्राऊड नाही आहे. हा क्राऊड होता फक्त सोलापूरपर्यंत. सोलापूरला सकाळी डे 2ला सकाळी 6 वाजता ट्रेन आली होती. बरेच लोक सोलापूरला उतरले, त्यानंतर बरीच ट्रेन खाली आहे असं म्हणू शकता. त्याच्यामुळे आमची जी मिडल सीट होती किंवा साईड अप्पर सीट होती, त्याच्याऐवजी आम्हाला साईड लोअर सीट मिळून गेली. तो एक चांगला आहे की, पण एक्सपिरियन्स असं सांगू शकते, रात्री 11-10 वाजता निघाल्यापासून ते असे मी थोडी पण झोपलेली नाही आहे. त्यामागचं रिझन असं की साईड लोअर सीटवर एक आजोबा झोपले होते. ते कंटिन्युअसली एवढ्या जोरजोरात घोरत होते की माझ्या कानामध्ये तो आवाज पूर्ण कंपार्टमेंटमध्ये घुमत होता. नंतर ते घोरायचं बंद झाले, दुसरे काका घोरायला सुरुवात झाली. तर अशीच माझी रात्र निघून गेली. त्या पूर्ण रात्रीमध्ये 11:20 सकाळी 6 वाजेपर्यंत, रात्री 12 सकाळी 6 मी मोजून कुठेतरी अर्धा तास झोपली असेल. तेवढीच माझी झोप आहे काल रात्रीची. त्यानंतर ज्या लोकांना आजूबाजूच्या गोष्टीचा काही फरक पडत नाही, ते आरामात झोपलेले असतात. त्यांना इकडची दुनिया तिकडे झाली तरी उठत नाहीत. पण माझ्यासारखे जे सेन्सिटिव्ह झोपेचे असतात त्यांना बिलकुल झोप येत नाही म्हणू शकता तुम्ही. दरवेळेस मला लाईटीचा त्रास व्हायचा, म्हणून मी यावेळेस आय मास्क घेऊन आली मस्तपैकी. यावेळेस त्रास कसला झाला, लाईटीचा न होता त्रास कसला झाला आवाजांचा, त्याच्यामुळे झोपच झाली नाही. पुन्हा दुसऱ्या सेकंड डेचा प्रवास चालू झाला. आता बघू शकता की स्टेशन आलेलं आहे नवीन. असेच नवीन स्टेशन येत असतात. त्या स्टेशनची नावं मला घंटा कळत नाहीत, काय नाव असतं कधी कधी ते पण कळत नाही, किंवा कोणत्या गोष्टीवरून त्या स्टेशनचं नाव पडलं आहे ती हिस्ट्री पण मी अजून चेक केली नाही आहे. आता हे स्टेशन बघू शकता, छोटंसं स्टेशन आहे. आय थिंक इथे ट्रेन नाही थांबत असं मला वाटतं आहे.